जो विषय सध्या चालू आहे, या महिला आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी जनतेची दिशाभूल करते. आपल्या सर्वांना माहित आहे की 28 सप्टेंबर 2023ला, म्हणजे अंदाजे 2.5 वर्षापूर्वी 28 सप्टेंबर 2023ला लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण द्यावं हे बिल पास झालं. पण त्याची आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. याच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी काही बोलत नाही. 28 सप्टेंबर 2023ला 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महिला आरक्षणाचं बिल पास झालं, 33% आरक्षण जे सध्या 540 सदस्य आहेत तिथे 33% द्यायला पाहिजे. त्यांनी आतापर्यंत नोटिफिकेशन निघून त्यांनी संपूर्ण त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. पण 2.5 वर्षामध्ये महिला आरक्षणाचं बिल पास करून सुद्धा कोणतीही कारवाई भारतीय जनता पार्टीने केली नाही. आता जे परवा जी लोकसभेची बैठक झाली त्यामध्ये डिलिमिटेशनचा संबंध त्यानिमित्तानं महिला आरक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अरे, महिला आरक्षणाचं बिल तर पहिलेच पास झालंय 33%. त्याच्यामुळे या पद्धतीनं सर्व भारतीय जनता पार्टी दिशाभूल करते आहे. काही लोकांचं तर म्हणणं आहे तुम्ही 33% का 50% का आरक्षण, काही हरकत नाही. आणि जेव्हा 28 सप्टेंबरला बहुमताने फक्त 2 जे लोकसभेचे सदस्य ते सोडून बहुमताने हे बिल पास झालं आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आमचा शरद पवारचा पक्ष, शिवसेना, सर्व पक्षांनी हे पास केलं. पण याच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टी करते आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण की महिला आरक्षण झालं पाहिजे, महिलांना 33% आरक्षण मिळालं पाहिजे, याचा सर्वांना पाठिंबा आहे. आणि तो आपल्या माहितीसाठी सांगतो की माननीय शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कितीतरी वर्षापूर्वी 33% आरक्षण लागू केलं. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी जनतेची दिशाभूल चालू केलेली आहे ती बंद करावी. आणि सर्व जनतेला सुद्धा विनंती करतो की वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घेतली पाहिजे की 2.5 वर्षापूर्वी बिल पास झालं असताना त्याच्या बाबतीत आतापर्यंत पुढची कारवाई का झाली नाही, याचं उत्तर सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलं पाहिजे. बरं, आज याच्या म्हणजे या विरोधात मोर्चा देखील भाजप काढत आहे. मोर्चात सर्व नेते सहभागी होणार आहे. कुठेतरी तुमच्या या सगळ्या भूमिकेचा विरोध या मोर्चात कसं आहे की ठीक आहे, आता त्यांनी ठरवलं आहे की महिला आरक्षणचा विषय घेऊन लोकांची दिशाभूल कशी करायची आणि त्याचा या येत्या ज्या त्या निवडणुका आहेत काही राज्यामध्ये त्याचा कसा फायदा करून घ्यायचा, याच्यासाठी सर्व या उलाढाली आहेत. जनगणना नाही म्हणून परिसीमन नाही, परिसीमन नाही म्हणून महिला आरक्षण नाही, आणि म्हणून हा राजकारण, असं सर्व राजकारण चालू आहे. महिला आरक्षणाच्या आडमध्ये सर्व राजकारण भारतीय जनता पार्टी करते आणि हे सर्व आता हळूहळू जनतेच्या लक्षात येत आहे. आज बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून सभा होत आहे, सुप्रियाताई देखील सहभागी होत आहे. काय वाटतंय, कसं असेल हे चित्र? चांगली गोष्ट आहे की आज सांगता सभा आहे बारामतीला. सर्व पक्षाचे जे आहेत सर्व मंडळी तिथे उपस्थित राहणार आहे. आमच्या पक्षातर्फे सुद्धा सुप्रियाताई तिथे उपस्थित राहणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं अजितदादाचं योगदान आहे त्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल अशा प्रकारचं संपूर्ण चित्र आहे. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही छान दिसत ती पंढरपूर कडली आहे. तुमचे कोण नाशिकचे काय नाव? ते झिरवळ बंद आहे ना. झिरवळ साहेबांनी पाठवतात ते टोपी. त्यांची ते नाशिक स्टाईलची वेगळी आहे ना. कसे हे असं राहते ते टोपी. जरा उन्हाळ्यात दिवसभर गेलो म्हणजे बरं राहतं, तेवढंच प्रोटेक्शन जरा.
अरे आता चाललो होतं मतदारसंघात निवडणूक आता. टोपी घालून घेतली म्हणजे तेवढं जरा रोज किती लग्न अटेंड करणं सुरू आहे सर? 5-6 तर असेल ना? हा, एकदा तर 22 लग्न केले. अरे बापरे. 22. एका दिवसात बाप. दुपारचे लग्न म्हणजे गर्मी खूप आहे. अरे बापरे, ते दुपारचे लग्न आणि जेवायचा आग्रह राहतो, मग तिथं बसायचं आणि जेवण बसलं असताना कूलर आणून ठेवतात बिना पाण्याचा. आणि ते याच्यात खूप तर हे होते. रेंज होती का विचार हा? गेली होती इथं बाहेर परफेक्ट विचार गेला असेल तर काय problem. काय नवीन तुम्ही सांगा. ते काय नाही, नागपूर बंद आहे ना ते बाहेर घेऊन चलून टाका. एनजीओ तर काय नाही.